माहिती मिळते. म्हणजे आपण घरी सम्यक करताना स्वयंपाक वगैरे करता काही काम करत असताना मुलं हे प्रत्यक्षात इथं करतात. म्हणजे आपली आई काय करते, चुलीवर काय करते, पाणी कसं भरते, हे मुलं प्रत्यक्षात कृती करून दाखवतात. म्हणून हे बाहुली घर आहे ना. हे साहित्य आहे सगळं खेळणी वगैरे. हे खेळणी आता याच्यात हे जे आहे ते ढोकळे बनवलेले स्वतःचे बनवलेले आहेत. आणि याच्यातून आता मुलांना प्राण्यांची ओळख होते. हे प्राणी आहे, हे प्राणी आहे, फुलांची ओळख होते, फुलं कोणते. म्हणजे प्रत्यक्षात ह्या मुलांनी हाताळलं की नाही तेव्हा मुलांना लवकर समजते. म्हणून आपण जर तोंडाने सांगितलं तर तेव्हा आपण त्यांना वस्तू हाताळायला देऊ तेव्हा त्यांच्या ते लवकर लक्षात येईल. आणि कृती एक तर करून दाखवायचं कधी पण. खेळ, कृती आणि संवाद याच्यामधून मुलांना शिक्षण द्यायचं. हे पण तुकडे आहेत. यांना जोडतोड खेळणी म्हणतात त्याला. याची जोडायची कशी, काढायची कशी, याच्या माध्यमातून मुलं शिकतात. वाचन कोपऱ्यामध्ये मुलांना कला व हस्तकला याच्यात आम्ही मुलांना काय करतो म्हणजे काय हस्तकला आहे. आता कात्री आणा, असा डब्बा तयार करा. याच्यातून मुलांना कैची पकडता येते आणि याच्यातून ते कृती सुद्धा करतात. हा माझा हस्तकोपरा. हे आमच्या इथे अंगणवाडीतील मुलांनी सीताफळ बनवले. सीताफळ कसं म्हणजे याच्यातून काय तर माहिती ना मुलांचा स्नायूंचा विकास होतो. मोठा ते तयार करतात ना ते तेव्हा त्यांचा काय होतं स्नायूंचा विकास होतो. हाताचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास सुद्धा मुलांचा होतो. आणि हा इकडे बोधात्मक कोपरा आहे. या बोधात्मक कोपऱ्यामध्ये इथे मी दगड ठेवलेली. आता मी दगड ठेवलेली. या दगडापासून काय करायचं माहिती का, आपण एक आकार काढायचा आणि त्या आकारावर त्यांना हे दगड ठेवायला लावायचे आणि त्यांच्या छंद ते पण आपण करू शकतो. त्याच्यात आपण दगडापासून त्याला फूल तयार करायला लावायचं, आकार तयार करायला लावायचा, आकडे काढायला लावायचे. त्याच्यामुळे काय होईल सुद्धा त्यांचा स्नायूचा विकास होतो. हे धान्यांची ओळख. धान्य ठेवलेले आहे याच्यामुळे मुलांना धान्यांची ओळख होते. ही ज्वारी आहे, हरभरा डाळ आहे, गहू आहे,